नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुद्दा महाराष्ट्राची सुरुवात आपण महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आता एसटी कर्मचारी चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसतंय। मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यासाठी एसटी कर्मचारी मुंबईमध्ये एकवटलेत। दरम्यान ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करून या कर्मचाऱ्यांना अडवण्याचा रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे। मानखुर्दमध्ये सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी अडवलंय। सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांनी मानखुर्दमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलंय आणि या आंदोलनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा सहभागी झालेले आहेत। तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला होत असल्याचं दिसतं आहे। पुण्यामध्ये प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे। पोलीस संरक्षणात स्वारगेट डेपोमधून खासगी ट्रॅव्हल बसेस सोडण्यात आलेल्या आहेत। पुण्यामध्ये पोलीस आणि आरटीओ संरक्षणात खासगी ट्रॅव्हल्स बसेस स्वारगेट डेपोतून सोडायला सुरुवात झाली आहे। दिवसभरात विविध रूट्सवर अंदाजे 500 गाड्या सोडल्या जाणार आहेत। एसटीच्या तिकीट दरांमध्ये ही खासगी बस सेवा उपलब्ध करून दिली जात असल्याचा दावा ट्रॅव्हल्सवाले करतायत, पण प्रत्यक्षात प्रवाशांनी हे ट्रॅव्हल्सवाले अव्वाच्या सव्वा बस भाडं आकारत असल्याचा आरोप केलाय। मनमानी पद्धतीनं हे भाडं आकारलं जात असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे। स्वारगेट डेपोतनं खासगी ट्रॅव्हल्स बसेस विविध रूट्सवर सोडल्या गेलेल्या आहेत। एसटीच्या दरात भाडं आकारलं जात असल्याचा दावा देखील केला जातोय, मात्र प्रत्यक्षात जादा भाडं घेतलं जात असल्याची प्रवाशांची तक्रार असल्याचंही समोर आलेलं आहे। एकीकडे एसटीचे कर्मचारी संपावर आहेत, प्रवाशांची मात्र मोठी अडचण होतीये। प्रवाशांचे हाल होत आहेत। या सगळ्या एसटी कर्मचाऱ्याच्या संपाचा थेट फटका प्रवाशांना बसल्याचं दिसतं आहे। हे आपण दृश्य पाहतो आहोत सध्या पुण्यातल्या स्वारगेट बस डेपोमधली दृश्य आहेत। खासगी ट्रॅव्हल बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू केली गेल्याचं दिसतंय। एकीकडे दावा हा होतोय की एसटीच्या बस सेवेच्या दरानंच प्रवाशांकडून भाडं आकारलं जाईल, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचं दिसतंय। अव्वाच्या सव्वा दरांमध्ये प्रवाशांना इच्छित ठिकाणी सोडलं जात असल्याचा दावा काही प्रवाशांकडून होताना दिसतोय। आपण स्वारगेट बस स्थानकावर आहोत, पण पाहू शकतो संप मागे न घेतल्यामुळे राज्य सरकारने आरटीओ आणि पोलिसांच्या संरक्षणात ह्या खासगी ट्रॅव्हल्स स्वारगेट बस स्थानकात आणून पार्क केले आहेत आणि इथूनच प्रवाशांना डायरेक्ट गाडीत बसवलं जातं। एसटी दराने त्यांना तिकीट फाडून दिलं जाते। म्हणजे थोडक्यात एसटी कर्मचाऱ्यांनी जो संप सुरू केलेला आहे त्यांच्या संपाला तोडीस तोड उत्तर म्हणून हे शासनानं पाऊल उचललेलं आहे आणि त्यासाठी पूर्ण पोलीस संरक्षण दिलेलं आहे। अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी कुठलाही विरोध केलेला नाही। या गोष्टी संपकऱ्यांनी त्यांची भूमिका त्यांना काय करायचं करू द्या, आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणं। आता आपल्यासोबत आरटीओ अधिकारी आहेत, आपण त्यांना विचारूया। आणि सर मला सांगा, आपण किती गाड्या सोडणार आहेत? अशा प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार गाड्या आम्ही खासगी बसेसवाल्यांना असोसिएशन आहे त्यांना आम्ही गाड्या सांगितलेल्या तशा पद्धतीनं प्रवाशांच्या रिक्वायरमेंट म्हणून गाड्या येते येतील। कुठं कुठं जातील इकडचे? बारामती, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, परत आणखी जमलं तर मुंबई पुण्यासाठी पण गाड्या मागवल्यात आम्ही। तुम्ही किती बस आत घातल्यात? आणि आज आता आम्ही तरी कमी 6 ते 7 गाड्या आतमध्ये घातल्यात। आम्ही आजचा प्रयत्न आहे की प्रत्येक रूटवरती एक गाडी पॅसेंजरची एक गैरसोय होती त्याच्यासाठी आम्ही टाकलेले आता प्रत्येक रूट, म्हणजे ठाणा झालं, मुंबई झालं, बारामती, परत कोल्हापूर, सोलापूर हे अशा आम्ही टाकलेले आहेत। आणि जो एसटीचा आता जो रेट आहे त्याच रेटमध्ये आम्ही देतोय। तिकीट दर जो एसटीचा आता बसचा आहे तोच देणार? तोच आम्ही शिवशाहीला जो आहे किंवा साध्या बसला जो आहे लालपरीला तोच देतोय आम्ही। दर वाढवणार नाही? कारण काल परवा आरोप झाले तुमच्यावर की 100-150 तुम्ही जास्त। आम्ही काल पण तेच सांगितलं की आम्ही कुठल्याही प्रकारचे वाढीव रेट घेत नाहीये। बसचं टायमिंग काय कसं? जसं तुमचा लोकांचा मॉब वाढेल त्या हिशोबाने आम्ही बस उपलब्ध करून देऊ आणि लोकांची गैरसोय होणार नाही आणि लोकांना कॉम्पिटिटिव्ह रेटमध्ये जे एसटीचं जे रेट आहे त्या दरपत्रकामध्येच आम्ही सर्व्हिस देण्यास बांधील आहोत। साधारण किती दिवसभरात किती बस जातील? का दिवसभरात 500 ते 600 बस जातील आणि दर तासाला एक बस सोडायचा माणूस आहे प्रत्येक रूटला। तुमची काय भूमिका प्रवासी म्हणून? तुम्हाला तिकीट दर हेच हवंय की कसं आहे? नाही
जे बस तिकीट आहे ना तेच पाहिजे. मला कल्याणला जायचं सर. कल्याणला जायचं. आता खासगी बसनी जाणार. खासगी बस नाही, आम्ही आपलं गव्हर्नमेंटचीच बस बघतो मी आता. पण आता गव्हर्नमेंटची बस नाही, संपले. आता हे काही पण भाव लावतात ना, काय करणार आता? नाही नाही, ते एसटी बसमध्येच उपलब्ध करून देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. नाही, पण आता मला आता इथं ठाण्यापर्यंत 500 रुपये म्हणतोय तो. 500 रुपये म्हणतात. तुम्ही कुठून देणार? मी रिटायर्ड माणूस आहे, मी कुठून देणार आहे 500 रुपये? 500 रुपये म्हणतात हा. की तुम्ही 500 रुपये मागतात कल्याणसाठी. खरं काय? 500 रुपये मागतात. हा? का एसटी बसचा दर 500 रुपये आहे का? माहित नाही मला. मग 500 रुपये कसं काय मागतात? आमच्या गाडीचे 500 रुपये मागतात. 500 रुपये म्हणजे बघा, जो धोका होता तोच धोका इथं आपल्याला दिसतोय. मग एकीकडे ते सांगतायत की आम्ही एसटीच्या दरातच ह्या बस गाड्या उपलब्ध करून देणार, पण प्रत्यक्षात कल्याणसाठी 500 रुपये तिकीट इथं उपलब्ध मागितलं जातंय. मग थोडक्यात अगदी पोलीस संरक्षणात प्रवाशांची लूट सुरू झालेली आहे ते महामंडळाच्या बस डेपोमध्ये. हेच या पर्यायी व्यवस्थेचं वास्तव आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.